कधी नापिकी, कधी दुष्काळ, कधी गारपीट या संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी अथक कष्टाने कांदा पिकवला. मात्र सतत कोसळणाऱ्या भावामुळे शेतकरी हवालदिल होऊन मेटाकुटीला आला. एकीकडे डोक्यावर कर्जाचे डोंगर तर दुसरीकडे कांद्याचे भाव इतके कोसळले आहेत की पिकावर केलेला खर्च देखील निघत नसल्याचं पाहून अखेर वैतागलेल्या येवला तालुक्यामधील नगरसूर येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून थेट इच्छामरणाची परवानगी मागितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकार लक्ष देत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांना जीवन जगणं कठीण झालं आहे, असा आरोप या कृष्णा डोंगरे नामक शेतकऱ्यानं केलाय. दुष्काळ आणि त्यानंतर गारपीट यामुळे सलग 2 वर्षांपासून कृष्णा डोंगरे यांना कांद्याच्या पिकामध्ये तोटा झाला. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे त्यांनी 5 एकरामध्ये कांदा लावला होता. कांद्याचं पीकही चांगलं आलं, त्यामुळे कांदे विकून कर्ज फेडू असं कृष्णा डोंगरेंना वाटत असतानाच कांद्याचे भाव इतके कोसळले की पीक काढण्यासाठी लागणारा खर्चही वसूल होत नसल्याचं पाहून या शेतकऱ्याने 1 महिन्यापूर्वीच 5 एकरातील कांदा पेटवून दिला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे या प्रचार सभेसाठी येवल्यात आल्या असता त्यांनी डोंगरे यांच्या शेतावर जात पाहणी केली होती आणि त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आजपर्यंत देखील शेतकऱ्यांच्या समस्या काही सुटल्या नाहीत. त्यामुळे आपण इच्छामरणाची परवानगी मागितली असल्याचं कृष्णा डोंगरे यांनी सांगितलं. गेले 2 ते 3 वर्ष मागील आपल्या भागामध्ये येवला तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला होता. त्यानुसार नापिकी ही पूर्णपणे झाली होती. तरी पण आम्ही त्या नागपाकीला दूर करून दुसऱ्या गावाला जाऊन तिथं कांदे लावलेले होते. त्या कांद्यामध्ये सुद्धा मला पूर्णपणे कम से कम 3 ते 4 लाख रुपयाचा हा तिथं पण घाटा आलेला होता. आणि त्याच्यानंतर पूर्ण आता नवीन तयारी केली, नवीन कर्ज उचललं, लोकांकडून उसने पैसे घेतले आणि तो कांदा उत्पन्न केलं. पूर्णपणे 100% पीक हे कांदा उत्पन्न झालेलं होतं. पण कांद्याची विक्रमी बाजार घट झालेली होती. त्यामुळे मी तो कांदा 1 महिन्यापूर्वी पूर्णपणे पेटून दिलेला होता. त्यानंतर सुद्धा सरकारी यंत्रणेचा कोणताही माणूस किंवा कोणताही पदी अधिकारी किंवा कोण सरकार मधला कोणताही व्यक्ती माझ्यापर्यंत आला नाही. आणि मला कोणीच सुद्धा इतका पण येऊन का की बाबा असं झालंय तुझ्याविषयी, असं करू नको तू, असा धीर कोणीच दिला नाही. त्यानुसार मी पूर्णपणे इच्छामरणाची पूर्ण तयारी केली आणि मुख्यमंत्री महोदयाला मी पत्र लिहून सांगितलेलं की मला इच्छामरण त्वरित द्यावं. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सर्व पक्षीय नेत्यांना देखील पत्र पाठवलं आहे. मात्र कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला.